नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत, जे की TCSने जे त्यांच्या ह्याच्या अगोदर जे पेपर घेतले, त्याच्यामध्ये वारंवार जे प्रश्न विचारलेले आहेत, ते इथे मी घेण्याचा प्रयत्न करतोय. तर इथं बघसाल तुम्ही ITI 2022, माडा 2022 हे असे आपण रिसेंटचे काही पेपर इथे त्यातले विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत. तर सुरू करूयात. आपला पहिला प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खाली दिल्यात आणि त्यातला चुकीचा पर्याय कोणता हे आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. तर पहिलाच आहे आपला गाव आणि ग्राम म्हणून. तर आपण जी समानार्थी शब्दांची सिरीज बघितली, शब्दरत्न जी सिरीज आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, त्याच्यामध्ये आपण बघितलं की गाव आणि ग्राम हे ॲक्च्युली समानार्थी शब्द येतात, ते विरुद्धार्थी शब्द नाही आहे. तर आपलं उत्तर पहिल्या ऑप्शनमध्येच येणार आहे. पुढचा ऑप्शन आपण जर बघितला तत्काळ आणि धीमेपणा, तर हे एक्झॅक्टली ऑपोजिट शब्द आहेत. तात्काळ म्हणजे काय, तुरंत एखादी गोष्ट करणे. धीमेपणे म्हणजेच दम्मादम्माने एखादी गोष्ट करणे. पुढचा आपला ऑप्शन आहे जुळवाजुळव करणे. म्हणजेच काय रे, म्हणजेच की जुळवाजुळव म्हणजेच काय की काही गोष्टी तुम्ही एकत्र आणणे, आणि मोडतोड म्हणजेच की तोडणे. ते पण विरुद्धार्थी शब्द बरोबर आहे. पुढचा आहे आपला गारठा आणि उष्मा, हे पण आपले विरुद्धार्थी शब्द बरोबर आहेत. तर आपलं उत्तर येणार आहे चुकीचं विचारलं आहे आपल्याला. गाव आणि ग्राम हे ॲक्च्युली समानार्थी शब्द येतात, जे आपण याच्या अगोदर बघितलेले आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे, त्यांनी विचारला आहे वर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द, जो की येतो वधू म्हणून. आपण म्हणतो ना, लग्नामध्ये असतात बघा, एक वधू आणि एक वर. वधू म्हणजेच नवरी आणि वर म्हणजेच नवरा. पुढचा आपला प्रश्न आहे मान. मान या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारला आपल्याला. WRT 2022ला जो पेपर झाला त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला होता. मान. मान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो ॲक्च्युली अपमान, ही त्याचं उत्तर आहे. जर ऑप्शन बघायचे गेले, अनुमान म्हणजेच काय रे, तर्क किंवा वितर्क लावणे. अभिमान म्हणजेच गर्व असणे. सन्मान. सन्मान म्हणजेच काय की हां, मला मान द्या बुवा. तर मान या शब्दाचा सन्मान हा समानार्थी शब्द होतो, तो विरुद्धार्थी शब्द नाही आहे. मान या शब्दाचा कोणता मग विरुद्धार्थी आहे, तर तो आहे अपमान. पुढचा आपला प्रश्न आहे चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा म्हणून. तर हा प्रश्न WRT 2022ला विचारला गेला आहे. चिरकाल म्हणजेच काय रे, की खूप काळासाठी. खूप काळासाठी किंवा आपण त्याला म्हणू शकतो शाश्वत, हे त्याचे समानार्थी शब्द होतात. चिरकाल म्हणजेच खूप काळासाठी, तर त्याचा विरुद्धार्थी होणार आहे अल्पकाळासाठी. पुढचा आपला प्रश्न बघूयात आपण, तो आहे आदर या शब्दाचा आपल्याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द शोधायला लावला आहे. त्याचा उत्तर आहे अनादर म्हणून. आदर आणि अनादर हे त्याचे विरुद्धार्थी शब्द होतात. आता उदार म्हणजेच काय रे, की तुम्ही उदार मानाचे असणे, म्हणजे की मोठ्या मनाचे असणे. पुढचा आपला प्रश्न आहे विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर विधायक म्हणजेच काय रे, विधायक म्हणजेच की एखादी चांगली गोष्ट करणे, किंवा मग त्यालाच आपण म्हणतो की काही गोष्टी घडवून आणणे, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो विध्वंसक. हा लक्षात ठेवायचा आहे. हे सरासरी आपण वाचत नाही. विधायकचा विरुद्धार्थी काय होतो, विध्वंसक, तो लक्षात ठेवायचा आहे. PCMC 2023 या परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पुढचा आपला प्रश्न आहे लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द त्यांनी आपल्याला ओळखायला लावला. लघु या शब्दाचा विरुद्धार्थी होतो दीर्घ, लक्षात ठेवायचा आहे. महान. महान म्हणजेच काय रे, की एखादा गोष्ट मोठी असणे, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे, महानचाच, की त्याला आपण म्हणू शकतो की छोटा म्हणू शकतो. मोठ्याचा ॲक्च्युली छोटा येईल, लहानचा मोठा येईल विरुद्धार्थी शब्द. तर ही जोडी बसते मोठा आणि लहानची विरुद्धार्थी शब्दांची, आणि इथं लघु आणि दीर्घ याची जोडी बसते. पुढचा आपला शब्द आहे घाऊक. घाऊक या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर येतं किरकोळ म्हणून. घाऊक. किरकोळ म्हणजेच काय रे, की तुम्ही 1, 2, 3, 4 अशा गोष्टी घेणं, आणि घाऊक म्हणजेच काय रे, की तुम्ही डझनमध्ये गोष्टी घेता. दुकानदार त्याचं सामान विकण्यासाठी सरासरी डझनमध्ये गोष्टी आणतो, आणि आपण तेच जर तालुक्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो तर आपण किरकोळमध्येच आणतो त्या. बरोबर की नाही. आपण जर टूथपेस्ट आणायचं गेलो तर आपण घाऊकमध्ये थोडी आणणार, ते डझनमध्ये थोडी आणणार आहे. आपण 1 किंवा 2 त्याचे पीसेस घेणार, आणि घाऊक म्हणजेच काय, की त्याला डझनमध्ये घेतलं जातं किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये त्याला घेतलं जातं. पुढचा आपला शब्द आहे नदी म्हणून. तर नदी या शब्दाचे आपण समानार्थी बघितले होते. तर इथं ॲक्च्युली इथं त्यांनी समानार्थीच विचारला आहे. तर ज्यांनी आपली सिरीज केली त्यांना याचं उत्तर येणार आहे. तर नदी या शब्दाचा समानार्थी शब्द येतो सरिता म्हणून. कोणता येतो, सरिता.
आता कुमुद कशाला म्हणलं जातं, सविता कशाला म्हणलं जातं, सुमन कशाला म्हणलं जातं, तर हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर सविता हा शब्द आपण रवीस म्हणजे भास्कर, भास्कर म्हणजेच सूर्य या शब्दासाठी बघितलं होतं. आता हे समानार्थी शब्द मी तुम्हाला सांगितले. अजून एक शब्द मी तुम्हाला सांगितला होता, हिरण्यगर्भ. आपण कशाला म्हणतो रे? हिरण्यगर्भ आपण सूर्याला म्हणतो. आणि फक्त हिरण्य कशाला म्हणतो रे? तर फक्त हिरण्य आपण सोने या शब्दाला म्हणतो. सोन्याला अजून एक शब्द सांगितला होता मी तुम्हाला, कांचन म्हणून. कांचनवरून तुम्हाला निष्कांचन आठवलं का रे? निष्कांचन म्हणजे काय? की गरीब व्यक्ती. गरीबवरून तुम्हाला फकीर आठवायला पाहिजे. आता ज्यांनी आपली शब्दरत्नची समानार्थी शब्दांची 6 व्हिडिओची जी आपली सिरीज आहे ती केली, त्यांना हे सर्व शब्द एकदम तोंडावरती असणार आहे. पुढचा आपला प्रश्न बघूयात आपण. वरिष्ठ या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे WRD 2022 या एक्झाममध्ये. आता वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी होतो कनिष्ठ म्हणून. वरिष्ठ म्हणजे उच्च पदावर असलेला आणि कनिष्ठ म्हणजे खालच्या पदावर असलेला. पुढचा आपला प्रश्न आहे, त्यांनी विचारले हे वाक्य दिले त्याच्यामध्ये चिरकाल या शब्दाला त्यांनी अधोरेखित केलं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे WRD 2022 मध्ये. तर चिरकाल म्हणजेच काय, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. चिरकाल म्हणजे खूप काळासाठी एखादी गोष्ट अस्तित्वात असणे आणि त्याचा विरुद्धार्थी होतो अल्पकाळ म्हणून. तर चिरकाल या शब्दाचे समानार्थी त्यांनी ऑप्शनमध्ये दिले अनंत म्हणून, दीर्घकाळ म्हणून. तर असे पण तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकता. पुढचा आपला प्रश्न आहे उदंड म्हणून. त्याचा विरुद्धार्थी शब्द माढा 2022 या एक्झाममध्ये विचारलेला आहे. उदंड म्हणजेच त्यांनी पहिल्या ऑप्शनमध्ये भरपूर दिलं आहे, तो त्याचा ॲक्च्युली समानार्थी शब्द आहे. पुष्कळ हा शब्दसुद्धा त्याचा समानार्थी शब्द होतो. त्याचं उत्तर येणार आहे कमी म्हणून. उदंड म्हणजेच काय रे? भरपूर प्रमाणात असणे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे मग कमी म्हणून. निरंक या शब्दाचा अर्थ काय होतो ते तुम्ही मला सांगायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे माणसाने नेहमी सन्मार्गाने वागावे. तर अधोरेखित वाक्याचा शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. सन्मार्गच त्याचा काय होणार आहे रे विरुद्धार्थी? त्याचा होणार आहे कुमार्ग. पुढचा आपला शब्द आहे त्यांनी सौम्य या शब्दाचं विचारलं. तर सौम्यचं काय होणार आहे विरुद्धार्थी? तीव्र. आता काय बघा, सौम्य म्हणजेच काय रे? की एखादी गोष्ट संत असणे किंवा अतिमंद असणे हे त्याचे त्यांनी समानार्थी दिलेले आहे. आता मुद्दा असा आहे, मी सगळ्यात पहिले समानार्थी शब्द का घेतले? कारण त्याच्यावरून तुमचे विरुद्धार्थी शब्द सॉल्व्ह होतात. त्याच्यावरून तुमचे शब्दसमूहाबद्दल जे एक शब्द विचारला जातो एक्झाममध्ये, जो टॉपिक आहे तो सुद्धा तुमचा सॉल्व्ह होतो. तुमच्या म्हणी किंवा वाक्प्रचार येतात ते सुद्धा तुमचे त्याच्यावरनं सॉल्व्ह होतात. कारण तुम्हाला शब्दाचा अर्थ जर एक्झॅक्ट कळाला तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचण्याचे तुमचे चान्सेस खूप वाढून जातात. पुढचा आपला आहे नास्तिक या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. नास्तिक म्हणजेच काय रे? जो देवाला मानत नाही त्याला आपण नास्तिक म्हणतो. तर आस्तिक म्हणजे काय? जो देवाला मानतो, आणि हाच त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा आपला शब्द आहे स्वस्थ म्हणून आणि त्याचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला. बघा, प्रत्येक प्रश्न हा मी PYQ इथं डिस्कस करत आहे ऑप्शनसहित. स्वस्थ त्याचं काय होणार आहे? त्याचं होणार आहे अस्वस्थ हा शब्द त्याचा विरुद्धार्थी असणार आहे. आता इथं त्यांनी आश्वस्त दिलेला आहे. आश्वस्त म्हणजेच काय रे? तुम्ही एखाद्याला सांगता की मी ही गोष्ट ह्या टायमाला करणार, म्हणजे तुम्ही त्याला आश्वस्त करतात. त्याला तुम्ही काहीतरी वचन देता किंवा मग जुबान देतात. आणि हा जो खालचे 2 शब्द आहे ना, स्वस्थ आणि माग, हे ॲक्च्युली ही जोडी बनते विरुद्धार्थी शब्दांची. हा स्वस्थ आणि हा स्वस्त याच्यामध्ये शेवटी थ आणि तचा फरक आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला प्रश्न आहे श्वास या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द PCMC 2023 ही जी एक्झाम कंडक्ट केली त्याच्यामध्ये विचारलेला आहे. आणि श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उच्छ्वास. श्वास म्हणजेच काय रे? की तुम्ही श्वास आत घेतात, म्हणजे तुम्ही ऑक्सिजन आतमध्ये घेता, हवा आतमध्ये घेता. आणि उच्छ्वास म्हणजेच काय रे? की तुम्ही बाहेर सोडता. ऊ करताना आपण आपल्या तोंडातली हवा किंवा नाकातली हवा आपण बाहेर फेकतो. त्या अनुषंगाने याला उच्छ्वास हे लक्षात ठेवायचं आहे. आणि श्वासोच्छ्वास म्हणजे काय रे? श्वास घेणे आणि उच्छ्वास करणे या दोन्हीचा संगम इथे श्वासोच्छ्वास या शब्दामध्ये येतो, म्हणून ते ऑप्शन येणार नाही. तर श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी एक्झॅक्टली येणार आहे उच्छ्वास. पुढचा आपला शब्द आहे विधायक म्हणून, जो की आपण बघितला. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी आपल्याला त्यांनी विचारलेला आहे आणि त्याचा विरुद्धार्थी येतो विघातक म्हणून, तो लक्षात ठेवायचा आहे. PCMC 2023 याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा आहे आपला प्रश्न कृष या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी विचारला आहे. माढा 2022 या एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे. आणि कृष या शब्दाचा विरुद्धार्थी होतो स्थूल. तर हा शब्द मी तुम्हाला समानार्थी शब्दाची जी आपली पार्ट 5 किंवा 6 मध्ये तुम्हाला हा शब्द सांगितलेला होता, तर त्याचा विरुद्धार्थी आहे स्थूल म्हणून, तो लक्षात ठेवायचा. बाकी
पुढचा आपला प्रश्न आहे आस्तिक. त्याचा आत्ताच आपण वरती बघितलं. आस्तिक म्हणजेच नास्तिक, तो लक्षात ठेवायचा. ऐच्छिक. आता ऐच्छिक म्हणजे काय रे, की तुम्ही एखादी गोष्ट वॉलंटरी करणे आणि त्याचाच विरुद्धार्थी काय येणार आहे मग अनैच्छिक. काय येणार आहे अनैच्छिक, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे आकुंचन आणि त्याचा त्यांनी विचारलाय विरुद्धार्थी शब्द. आकुंचन म्हणजे एखादी गोष्ट श्रिंक होणे. इंग्लिश शब्द पण लक्षात ठेवा. एखादी गोष्ट श्रिंक होणे. श्रिंक होणे म्हणजे काय आकुंचन पावणे. आकुंचन पावणे म्हणजेच काय, की आपले कपडे बघा आपण नवीन आणतो त्याच्यानंतर ते श्रिंक होतात. म्हणजे जर ते 1-2 यांनी सेंटीमीटरने मोठे असेल तर दुकानदार म्हणतो की ते श्रिंक होतात किंवा आकुंचन पावतात धुतल्यानंतर, म्हणजेच की कमी होतात थोडेफार. तर आकुंचनचा विरुद्धार्थी काय येणार आहे मग प्रसरण येणार आहे. पुढचा आहे आपला शब्द ओहोटी. ओहोटीचा त्यांनी विचारला आहे विरुद्धार्थी शब्द. तर त्याचा ओहोटी आपण म्हणतो ना ओहोटी भरती, तर भरती हा शब्द त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो. पुढचा आपला प्रश्न आहे गौण. गौण या शब्दाचं त्यांनी विचारलं. आता बघा तुम्ही हा शब्द आपण व्याकरणामध्ये शिकतो की प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्य आणि गौणत्व सूचक उभयान्वयाव्य. प्रधान म्हणजेच काय रे मुख्य आणि गौण म्हणजे एखादी गोष्ट कमी असणे किंवा छोटी असणे. तर गौणचा काय विरुद्धार्थी येणार आहे, तो येणार आहे मुख्य म्हणून. गौण म्हणजेच काय मुख्य आणि गौणचे जर समानार्थी आपण बघितले तर ते येणारे उप म्हणून. उप हा शब्द गौणचा समानार्थी आहे एक्झॅक्टली. आणि गुप्त हा शब्द याला ह्या ऑप्शनला काही लॉजिक नाही आहे, तो यायला नाही पाहिजे. मुख्य हा गौण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो आणि उप हा गौण या शब्दाचा समानार्थी शब्द येतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण मंजूळ या शब्दाचा त्यांनी आपल्याला विचारला आहे विरुद्धार्थी शब्द. हा शब्द खूप वेळेस विचारला गेला TCSने. तर मंजूळ या शब्दाचे विरुद्धार्थी येणार आहे कर्कश म्हणून. कृषचा आपण आताच बघितला स्थूल म्हणून. मधुर. मधुर आणि मंजूळ हे 2 शब्द समानार्थी होतात. मंद म्हणजेच काय रे, की संत गतीने किंवा त्याला आपण संत म्हणतो. मंद म्हणजेच काय संत. तर मंजूळचा विरुद्धार्थी येणार आहे कर्कश, तो लक्षात ठेवायचा आणि मंजूळचा समानार्थी मधुर हा येतो. पुढचा आपला शब्द आहे चंचल. चंचल या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी विचारला आहे. तर काय येतो रे, चंचल म्हणजेच काय, की एखादी गोष्ट स्थिर नसणे आणि त्याचा आपल्याला त्यांनी विचारलाय विरुद्धार्थी. चंचल म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी येणार आहे मग स्थिर. चंचलचा आपण काय समानार्थी करतो, चंचल म्हणजेच अस्थिर असणे. मग त्याचा विरुद्धार्थी कोणता येणार आहे, स्थिर हा शब्द येणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे पौर्णिमा या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. पौर्णिमा आणि अमावस्या हे आपण म्हणतो, तर तोच त्याचा उत्तर आहे आणि तोच त्याचा विरुद्धार्थी शब्दसुद्धा आहे. पुढचा आपला प्रश्न आहे तम या शब्दासाठी त्यांनी आपल्याला समानार्थी नसलेला शब्द विचारला. इथे आता तुम्हाला समानार्थी शब्द माहीत असणे गरजेचं. पहिले तर तुम्हाला तम या शब्दाचा अर्थ माहीत असला पाहिजे. तम म्हणजेच काय रे, आधार. आपण म्हणतो ना तिमिराकडून तेजाकडे आपण असं म्हणतो. तिमीर म्हणजे सुद्धा अंधार होतो. लक्षात ठेवायचे हे शब्द आपण समानार्थी शब्दाची जी सिरीज घेतली त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहे आणि त्याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही ते बघू शकता. 6 पार्ट आहे, खूप फायदा होईल. तम या शब्दाचा अर्थ होतो अंधार, काळोख आणि तिमीर. नभ हा शब्द ऑड आहे जो की त्याचा समानार्थी शब्द नाही आणि हेच आपलं इथं या प्रश्नाचं उत्तर येतं. पुढे आपण बघूयात. पुढे आपल्याला त्यांनी स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे PCMC 2023 या एक्झाममध्ये. स्वावलंबी म्हणजेच त्याच्या विरुद्धार्थी येणार आहे मग परावलंबी. स्वावलंबी म्हणजे काय रे, की स्वतःचं स्वतः सगळं करणं आणि परावली म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणं. पुढचा आपला प्रश्न आहे आपुलकी शब्दाचा आपल्याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द टेट 2023 या एक्झाममध्ये विचारला. आता आपुलकी म्हणजेच काय रे, की आदर किंवा आस्था असणे. आता असत्य हे ऑड ऑप्शन आहे पण त्याचं उत्तर येणार आहे दुरावा. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो दुरावा, तो लक्षात ठेवायचा आणि त्याचे समानार्थी जर विचारले तर तो आस्था किंवा मग आदर येऊ शकतो. पुढचा परत आता हा प्रश्न रिपीट झालेला आहे. श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द त्यांनी टेट 2022 मध्ये सुद्धा विचारला, तर त्याचा विरुद्धार्थी येतो उच्चवास, जो आपण बघितलेला आहे. घाऊक हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. तर घाऊकचं आपण काय बघितलं, किरकोळ. पुढे आहे आपलं झाड या शब्दाचा समानार्थी नाही त्यांनी विचारलेला आहे. आता तुम्हाला समानार्थी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. PCMC 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर झाड या शब्दाचे समानार्थी कोणकोणते होतात रे? तरू येतो का, तर येतो. धूम येतो का, येतो. वृक्ष येतो का, येतो. तारू हा शब्द येत नाही. तारू हा झाड या शब्दाचा समानार्थी नाही आहे, तर त्याचं उत्तर तारू येणार आहे. तर मला सांगायचं झाड या शब्दासाठी अजून कोणता समानार्थी येतो? आपण पादप बघितला का रे आपल्या सिरीजमध्ये? पादप हा शब्द बघितले का? हां, लक्षात आणा. नसेल तर तो रिवाईज करा परत. पुढे जाऊयात आपण.
तो नम्र आहे याच्यामध्ये त्यांनी नम्र या शब्दाला अधोरेखित केलं आहे आणि त्याचा आपल्याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. नम्र म्हणजेच काय रे? नम्रचा काय येणार आहे? विनम्र हा त्याचा समार्थी शब्द येणार आहे आणि उद्धट हा त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो. नम्र याचा विरुद्धार्थी शब्द आहे उद्धट आणि समार्थी जर बघितला तर तो येतो विनम्र असणे. पुढचा आपला प्रश्न आहे कृश. कृश या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी म्हाडा 2022ला विचारला. त्याचा आपण बघितला विरुद्धार्थी म्हणजेच काय? स्थूल असणं. आणि कृश या शब्दाचाच समार्थी येतो अस्थूल असणं म्हणजेच चंचल असणं. पुढचा आहे आपला बोथट या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी विचारला. बोथट म्हणजेच काय रे? आपण म्हणतो ना की चाकू हा बोथट झाला म्हणजे की तो तीक्ष्ण राहिला नाही. तर बोथट या शब्दाचा विरुद्धार्थी येणार आहे तीक्ष्ण. हे श्रीन नसून हे क्षीण आहे. हा शब्द श्रीन नाही आहे, तो क्षीण आहे. क्ष क्षत्रियाचा तिथे आहे, तो लक्षात ठेवायचा. तेज म्हणजेच काय रे? प्रकाश. प्रकाश आणि मग त्याचा विरुद्धार्थी काय येणार आहे? अंधार. लक्षात ठेवायचं. आणि अंधारासाठी आत्ताच आपण तिमीर हा शब्द बघितला, त्याला स्तंभ हा शब्द सुद्धा आपण बघितलेला आहे, तो लक्षात ठेवायचा. परत हाच प्रश्न रिपीट झालेला आहे. उदंड हा सुद्धा प्रश्न आपल्याला रिपीट झाला आहे, त्याचा विरुद्धार्थी विचारला आहे त्यांनी. उदंड म्हणजेच आपण काय बघितलं रे? भरपूर असणं किंवा पुष्कळ असणं आणि त्याचा विरुद्धार्थी येतो मग कमी असणं. पुढचा आहे आपला त्यांनी विचारलं आहे विरुद्धार्थी शब्द जोड्या दिल्या आणि त्याच्यामधला खालील पर्यायातील उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते? याच्यामधलं आपल्याला शोधायचं आहे की कोणता एक्झॅक्टली जोडी बरोबर आहे. तर आघाडी आणि अंत हे मॅच होत नाही. आघाडी असणं म्हणजेच काय? तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पुढं असणं, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द ॲक्च्युली अंत न येता पिछाडी हा यायला पाहिजे. पिछाडी लिहून घ्यायचा. पुढे हे आगंतुक आणि आमंत्रित. आता आगंतुकचा आपण अर्थ बघितला. आगंतुक म्हणजे काय रे? की ज्याला आपण आमंत्रण देत नाही, न बोलवता येणारा पाहुणा. न बोलवता येणारा पाहुणा म्हणजेच त्याला आपण आगंतुक असं म्हणतो. आणि आमंत्रित म्हणजे काय? बोलवल्यानंतरच येणारा. तर ही जी आहे विरुद्धार्थी शब्दाची जोडी ती एक्झॅक्टली आपली मॅच बसत आहे, आगंतुक आणि आमंत्रित. आता इहलोक आणि परदेश हे असे शब्द आहेत. आता इहलोक या शब्दाचा अर्थ काय होतो रे? इहलोक म्हणजेच परदेश ही समार्थी शब्दांची जोडी विरुद्धार्थी नाही येते, तर इथे लिहून घ्यायचं. इहलोक म्हणजेच परदेश. तर याचा इहलोकचा विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे? स्वदेश हा शब्द येणार आहे. उदार म्हणजेच काय रे? की उदार म्हणजेच की तुम्ही खूप उदार असणे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आळशी येत नसून तो कंजूस येतो. कोणता येतो? कंजूस येतो. आता हे इथे जे मी शब्द तुम्हाला लिहून दिलेत ते लिहून घ्यायचे आहे. आपण जाऊयात पुढच्या प्रश्नावरती. त्यांनी घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला, जो की रिपीट झाला आहे. त्याचा आपण बघितलं किरकोळ हा शब्द विरुद्धार्थी म्हणून येतो. पुढचा आपला शब्द आहे मायाळू म्हणून. मायाळू या शब्दाचा आपल्याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारला. आता माया म्हणजेच काय रे? की माया लावणे म्हणजे जीव लावणे आपण म्हणतो ना. मायाळूचाच मग काय येणार आहे? क्रूर हा शब्द विरुद्धार्थी येणार आहे. पुढचा आपला आता मायाळूचा समानार्थी शब्द आहे ना, दयावान सुद्धा येतो. आता तुम्ही ऑप्शन बघा त्यांनी कसे सेट केले. प्रत्येक प्रश्नामध्ये ते जेव्हा विरुद्धार्थी शब्द विचारतात तर ऑप्शनमध्ये त्यांनी समानार्थी शब्द सुद्धा दिलेले आहे. जर तुम्हाला प्रॉपर समानार्थी शब्द पाठ असतील किंवा ते ज्ञात असतील, तुम्ही वाचलेले असतील, तर तुमचे ऑप्शन इझिली एलिमिनेट होणार आहे आणि तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचायचे तुमचे चान्सेस वाढणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे त्यांनी गतकाळ या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. गतकाळ म्हणजेच काय रे? गतकाळ म्हणजे भूतकाळ हा त्याचा समानार्थी शब्द येतो. गतकाळ. आणि प्राचीन म्हणजेच काय रे? की एखादी गोष्ट खूप जुने काळची असणं, त्याला आपण प्राचीन म्हणतो. हे आपण शब्द समानार्थी शब्दाच्या सिरीजमध्ये बघितलेले. तर गतकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी येणार आहे भविष्यकाळ. कारण की गतकाळचे समानार्थी होतात भूतकाळ, प्राचीन, मग त्याचा विरुद्धार्थी येणार आहे आपला भविष्यकाळ हा शब्द. आता बाकीचे जे आपले म्हणजे ॲक्च्युली हा जो 120-130 प्रश्नापर्यंत मी इथे घेतलेले जे आपण विरुद्धार्थी शब्द डिस्कस करणार आहोत, त्याचे ऑप्शन डिस्कस करणार आहोत. तर मी हे 3 पार्टमध्ये डिवाईड करायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याचं कारण असं आहे की व्हिडिओची लेंथ वाढल्यानंतर आहे ना ते अपलोड करायला मला प्रॉब्लेम येतो आहे. तर स्टे ट्यून. आपण बाकीचे जे 2 पार्ट आहे ते पण मी तुम्हाला आजच्या आज रेकॉर्ड करून देणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. स्टे ट्यून. थँक्यू.